अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा काळा बाजार चौकट्यावर समोर आलाय। या संदर्भात माजी सभापतींनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत हा कापूस खरेदी सीसीआय करते। मात्र असं असताना ज्या शेतकऱ्यांकडे शेती नाही अशा शेतकऱ्यांच्या नावानं खोटे सातबारे तयार करून अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांना अप्रूव्हल देते। तर काही शेतकऱ्यांकडे 2 एकर सातबारा असेल तर त्या 2 एकराच्या सातबारावर तब्बल 40 ते 50 क्विंटल कापूस सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केला जातोय। या धक्कादायक प्रकरणात अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा सुद्धा हात असल्याचा गंभीर आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर आढाव, नानासाहेब गोमाचे, तेजस अभ्यंकर यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे लेखी स्वरूपात केलेला आहे, तक्रारीत केलेला आहे। जिल्हा उपनिबंधक यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत। त्या घटनेसंदर्भात अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहाय्यक निबंधक किशोर बलिंगे यांच्या मार्फत चौकशी सुरू असून आता या चौकशीत कोण दोषी आढळणार व त्या दोषींवर कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण अंजनगाव वासियांचं लक्ष लागलंय। तालुक्यामध्ये सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी चालू आहे। त्या कापूस खरेदीमध्ये मार्केट समितीला अप्रूव्हल द्यावा लागतो, पण मार्केट समितीने चुकीचे दस्तावेजाच्या आधारे काही संचालकाच्या माध्यमातून आणि प्रशासनासोबत जे काही संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून चुकीचे सातबारे एडिट करून त्या ठिकाणी अप्रूव्हल दिले आणि खोटे सातबाऱ्यावर त्यांनी कापूस नोंदवले। त्यामुळे सामान्य जो शेतकरी आहे ह्या वंचित राहिलेला आहे। सामान्य शेतकऱ्याला इथं तासोन तास उभं राहावं लागते लाईनमध्ये, त्याचं काम होत नाही, त्याला दुसऱ्या दिवशी बोलवलं जाते। आणि जे विशिष्ट व्यापारी आहेत आणि त्यांचे संचालक मंडळातले काही विशिष्ट संचालक आहेत यांचे तात्काळ अप्रूव्हल दिले जाते। तुमची मागणी काय आता? की हे जे चुकीचे सातबारे खोटे सातबारे जोडलेले आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने शेतच नाही अशा व्यक्तीच्या नावाचे सातबारे तयार करून या ठिकाणी नोंदी केल्या आहेत। या झालेल्या खोट्या सातबारा जे दाखल केले या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही DDRला पत्र दिलेलं आहे। यात कोणाकोणाचा हात असू शकते? यात संचालक मंडळातले काही सदस्य आहेत, त्यानंतर प्रशासनातले काही अधिकारी आहेत, यांच्या संगमताने अशा पद्धतीचा व्यवहार केलेला आहे। या संदर्भात सर्व पुरावे आहेत तुमच्याकडे? या संदर्भातले सर्व पुरावे आमच्याकडे आहेत। चौकशी अंती आम्ही सर्व पुरावे सादर करू प्रशासनाला। काल मला जिल्हा उपनिबंधक DDR साहेबांचा फोन होता की याची जी तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या संबंधाने 11-12 म्हणजे कालच्या पत्रानुसार त्यांना मला तक्रारी प्राप्त झालेली आहे। त्यांची पत्र झालेली की 2 दिवसात तक्रारीवर चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा। तसंच मी इथे तात्काळ इथे येऊन त्या तक्रारीवर बाजार समितीने एक पत्र दिले, त्यांचा खुलासाही मागत आहे। आज संध्याकाळपर्यंत त्यांचं ते तक्रारीवर जे काही त्यांना अहवाल द्यायचा आहे ते अहवाल संध्याकाळपर्यंत मला देईल। त्याच्यानुसार आणि जे तक्रारकर्ते होते तक्रारकर्ते इथे आलेले होते, तक्रारकर्त्यांनी बोलावलं। तक्रारकर्त्यांना जे काही पुरावे असेल त्यांनी ते सादर करावे, त्याच्यानुसार पूर्ण मग सखोल चौकशी आपल्याला करता येईल त्याच्यावर। आता सध्या प्राथमिक चौकशीचा अहवाल आम्ही यांच्याकडनं मागत आहोत, बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं सचिवाकडनं। जे दोन आता जी चौकशी झाल्यानंतर चौकशीचा अहवाल मी वरिष्ठाकडे देईल, वरिष्ठ निर्णय घेईल।